शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या जमा होणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली। अखेर नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात होणार असून 96 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना आता एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत। याचाच फायदा आता शेतकऱ्यांना होणार। पीएम किसान योजनेमध्ये नोंदणीकृत असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम सोडण्यात येणार असून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा झाला होता आणि पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा झाली होती। शेतकरी मित्रांनो, जेव्हा पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, त्याच वेळी नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची यादी तर तेव्हाच तयार झाली होती, परंतु सरकारकडून निधी यायला उशीर झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर झाला। पण आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। उद्याच महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी मिळाल्यामुळे हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार असून शेती संबंधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार। शेतकऱ्यांच्या शेती व्यवस्थापनामध्ये मदत मिळण्यासाठी थेट निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। हाच नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी उद्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असाल आणि तुमचं नाव पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये सामील असेल, तर आता तुम्हाला या योजनेव्यतिरिक्त नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील मिळणार आहे। परंतु जर तुम्ही दोन्ही योजनांचा लाभ घेत असाल तर सरकारकडून शेतकऱ्यांना आणखीन एक फायदा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना आता पीएम किसान योजनेशी जोडली गेली असल्यामुळे शेतकऱ्यांना आणखीन फायदा मिळून आर्थिक सहाय्य मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जो निधी ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्यामध्ये वाढ देखील करण्यात येऊ शकते। दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक मदत मिळणार आहे आणि ती मदत आता वाढवण्यात देखील येऊ शकते। पण शेतकरी मित्रांनो, जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे, तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये उद्या जरी जमा होत असला तरी उद्या फक्त महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्येच हे वाटप सुरू होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्याच जमा होत असताना फक्त 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यांनी जेव्हा हा निधी मंजूर केला आणि हा मंजूर झालेला निधी जेव्हा राज्य सरकारकडे पाठवण्यात आला, तेव्हाच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हप्ता वाटपाचं नियोजन बांधलं। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता सोडणार असल्याचं जाहीर केलं। शेतकरी मित्रांनो, हप्ता वाटप होत असताना 3 टप्प्यामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। उद्याच नमो शेतकरी योजनेचा पहिला टप्पा पार पडणार असून उद्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनमानाच्या सुधारण्यासाठी जी योजना राबवली गेली आहे ती पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना, या दोन्ही योजनांचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेळेवर मिळण्यासाठी सरकारकडून आणखीन एक समिती नेमण्यात येणार आहे आणि त्या समितीनुसार इथून पुढचे जे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते वेळेवर सोडण्यात येणार आहेत। पण शेतकरी मित्रांनो, हे हप्ते सोडत असताना पात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारकडून ठरवण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा आहेत त्या शेतकऱ्यांचं यादीमधून नाव अपात्र ठरवण्यात येणार आहे। आता ज्या 96 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या रकमेचा लाभ मिळणार आहे, परंतु 4 लाख शेतकऱ्यांना अपात्र देखील ठरवण्यात आलं आहे। शेतकरी मित्रांनो, जशी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली आहे, तशीच अत्यंत धक्कादायक बातमी देखील समोर आली। जरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असला तरी देखील 4 लाख शेतकरी यामधून अपात्र ठरवले आहेत आणि ही सर्वात
मोठी धक्कादायक बातमी शेतकऱ्यांसाठी आली। पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ऑगस्ट दिवशी जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती। परंतु इतक्या दिवसाची प्रतीक्षा केल्यानंतर देखील 4 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता तर मिळाला होता, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, अपात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारकडून ठरवण्यात आली आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम सोडण्यात येणार नाही। सरकारकडून जी यादी तयार करण्यात आलेली आहे ती यादी तुम्हाला पुढे कळणारच आहे आणि तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात हे देखील कळेल। उद्याच जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होणार असून त्या जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। जर उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्ही पात्र ठरलेले आहात का हे पहा। शेतकरी मित्रांनो, आपण पाहणारच आहोत की उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यानंतर हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्याच निधीचा लाभ मिळणार। त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला उद्या सुरुवात होणार असून डीबीटीच्या मार्फत पैशाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार। शेतकरी मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी उद्या वितरित होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला होता आणि आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती, परंतु आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। नागपूर जिल्ह्याचा समावेश ही 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असल्यामुळे केंद्र सरकारकडून मिळालेला निधी आता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मिळणार। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे। थेट बँक खात्यामध्ये रक्कम आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। नाशिक मधील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ मिळणार असून पहिल्याच टप्प्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे। सांगोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम उद्याच मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली असून नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी जळगाव जिल्ह्यामध्ये देखील वितरित होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्या नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ मिळणार असून थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे हे थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा संपली असून पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यापासून लागलेली नमो शेतकरी योजनेची चिंता आता मिटली आहे। थेट 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असून शेतकऱ्यांना आता आर्थिक सहाय्य मिळणार। ज्या प्रकारे पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा झाला, अगदी त्याच प्रकारे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप देखील 3 टप्प्यांमध्ये होणार। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्याच नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ मिळणार असून उद्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी वितरित करण्यात येणार असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे।